सो आज तारीख आहे 16 जानेवारी 2026 आणि पुण्यामध्ये मी जिथे आहे तिथे ऑलरेडी 31 डिग्रीपर्यंत आज टेम्परेचर गेलं. आत्ता मला 30 डिग्री दिसतं आहे. थोड्या वेळापूर्वी 31 होतं. सो हे बघून या इन्फॉर्मेशनचं काय करायचं मला काहीच कळत नाही आहे. आणि यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये काय होईल, खास करून एप्रिलमध्ये आणि अर्थातच मेमध्ये, बट एप्रिल टेन्स टू बी वर्स अकॉर्डिंग टू माय मेमरी अँड एक्सपिरियन्स. तर आपण कसं काय मॅनेज करणार आहोत हे टेम्परेचर्स, आणि हे आता अत्यंत अमानवी होत चाललेलं आहे आणि असह्य सहन करण्याच्या पलीकडे उकाडा चालला आहे. म्हणजे 16 जानेवारीला 31 डिग्री सेल्सिअस का आहे मी जिथे आहे तिथे, किंवा कुठेही का असावं नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये. आय मीन नॉट इक्वेटोरियल, पण त्या लॅटिट्यूडप्रमाणे त्या सीझनप्रमाणे ते टेम्परेचर्स नको आहेत का असायला. आणि हे जे आपण ओरबाडणं सतत करतो आहे, आणि हा जो काही अत्यंत अक्षरशः म्हणजे हे लुनटिकसारखं हे जे सगळे पॉलिटिशियन्स वागत आहेत आणि अक्षरशः म्हणजे पृथ्वी संपवायचंच काम लावलं आहे, हे केव्हा थांबणार आहे? आपण नुसतं प्लॅस्टिकचे टूथब्रश बदलून बांबूचे आणा, आणि हे सगळं महत्त्वाचं आहे, पण कुठेतरी सिस्टमिक लेवललाच या गोष्टी थांबायला नको आहेत का? आपण तेवढ्यासाठी तर निवडून देतो लोकांना. कोणालाही निवडून द्या हेच रिझल्ट्स. हे काय चाललं आहे? आणि सगळीचकडे हे चाललं आहे. विचारच करणं सोडून दिलं आहे का मानव जातीने? बिकट आहे हे सगळं. म्हणजे मला आता खरोखर आता भीती वाटते की यावर्षीच्या एप्रिलमध्ये काय होईल. मागची 2 वर्ष तर मी इतकं सफर केलं ना, सगळ्यांनीच केलं आहे, पण भयावह आहे म्हणजे हे सगळं. 16 तारखेला जानेवारीच्या 31 डिग्री टेम्परेचर असतं आपल्याकडे. हे कसं झालं? हाऊ डिड वी मॅनेज दिस? आणि काय म्हणजे किती कंझ्युम करावं, किती कचाकचा ती जंगलं तोडावीत? हां, भुई सपाट होत चाललं आहे सगळं. आणि सगळ्या प्रत्येक ह्युमन ॲक्टिव्हिटीमध्ये भसाभसा पाणी लागतं. तुमच्या सर्व्हर्सना अशक्य प्रमाणात पाणी लागतं. हे सगळ्यांना आता इवाना सगळं तोंडपाठ झालेलं आहे. पण या माहितीचं तरी करायचं काय, आणि हे बदलायचं कसं? हे नुसते प्रश्नच आहेत आपल्याला भेडसावणारे. आणि आपण हे सगळे असे छोटे छोटे जे प्रयास महत्त्वाचे आहेत. एका माणसाने पण डिफरन्स होतो, फरक पडतो, ते बरोबरच आहे. आपण आपल्या पातळीवर गोष्टी करतच राहूया. पण जसं मी मगाशी म्हटलं तसं जोपर्यंत सिस्टम्समध्ये काही चेंज होणार नाही, कोणी तिथे कोणाचा काय म्हणून आपण कॉन्शियस जागा होत नाही, तोपर्यंत काय होणार? आणि त्यांचा अशा लोकांचा कॉन्शियस आपण कसा जागा करणार आहोत जे ग्रीनलँडवर वगैरेच हल्ले करतायत? आणिही बरेच लोक आहेत अशी हेच करणारी, अशाच गोष्टी करणारी. ग्रीनलँडचं तर एक उदाहरण झालं, पण आता अजूनही जे दशकानुदशकं आपण करतोय त्याचं काय? त्याचे जे परिणाम आपण आत्ता भोगतोय या क्षणी, आणि ह्याच्या पुढे भोगावे लागणारच. कुठे थांबणार आहे हे सगळं? रस्त्यावर चालणारा माणूस काय करेल दुपारच्या वेळेला एप्रिल आणि मेमध्ये? तुम्ही देताय का घरात तुमच्या AC घरामध्ये जागा त्यांना? तुम्ही देताय का त्यांना सायकलिंगच्या ऐवजी आणि स्कूटर्सच्या ऐवजी AC पब्लिक ट्रान्सपोर्ट, जे त्यांना तेवढ्याच किमतीला पडेल? नाही ना. मग हे काय चाललं आहे? किती भीषणपणा आहे. भयानक आहे सगळं. आय एम रिअली वरीड ना. मला स्वतःची पण काळजी वाटते की एप्रिलमध्ये काय होईल आमचं, आणि सगळ्याच गोष्टींची मला
धास्ती वाटते, भीती भेडसावते मला लिटरली. आणि ह्याच्याबद्दल बोलायचं नाही, कारण मग तुम्ही मग डेव्हलपमेंट, मग आपला देश महान हो ना, आहे ना, तो तसाच राहू द्या, माझं तेच म्हणणं आहे.